तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतक्या खुसखुशीत ह्या करंज्या तयार होतात. तर आज आपण ओल्या नारळाच्या करंजीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी तुम्ही महिना ते दीड महिने ही करंजी आरामात स्टोर करून ठेवू शकता. अजिबात मऊ पडत नाही. फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहे, काही चुका आपल्याला इथे टाळायच्या आहे. त्या वापरल्या ना, तुमच्या ह्या करंज्या कधीच मऊ पडणार नाही. अगदी महिनाभर जरी ठेवलात ना, तरीही अजिबात मऊ पडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण आता करंजीच्या आतील सारण तयार करून घेऊया. आता ज्या ज्या टिप्स मी इथे देत आहे ना, अगदी जशाची तशा फॉलो करा. करंजी नरम पडणार नाही. 2 ते 3 चमचे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. त्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे तुमचे जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे असेल ते छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 वाटीभर आपल्याला खोवलेला नारळ किंवा किसणीने घेतला ना तरीही चालेल. छान आपल्याला हा सुरुवातीला तुपावरती परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत असं कोरडा होत नाही ना हलकासा, किंवा त्यातला जो कच्चेपणाचा वास आहे ना, तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कमी गॅसवरती छान असा तुपावरती परतवून घ्यायचा आहे. थोडासा कोरडा वाटायला लागला की त्यामध्ये गूळ घालायचा आहे. आणि गूळ घालताना ना शक्यतो असा काळपट रंगाचा जो गूळ येतो ना तो वापरायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो तुम्ही इथे घेऊ शकता. फक्त काळ्या रंगाच्या गुळ्यामुळे ना छान असं त्याला रंग येतो याकरता. आणि आता गूळ किती घेतला, ज्या वाटीने मी ओलं खोबरं मोजून घेतलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, किंवा किसणीने किसून घ्या, किंवा गूळ पावडर इथे मी वापरलेली आहे. तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालणार आहे. आता इथे ना बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, आमची करंजी जी आहे ही जास्त दिवस टिकत नाही, कुरकुरीत होत नाही, किंवा काही वेळानंतर लगेच मऊ पडते. तर आता त्याची मी इथे कारणं इथे सांगते की ती मऊ का पडते. तर आपण जे सारण तयार करतो ना त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ओलावा असतो, कारण आपण इथे ओलं नारळ घेतलेलं आहे. सुक्या नारळाची जी करंजी आहे ना ही भरपूर दिवस टिकते, परंतु ओल्या नारळाची टिकत नाही. तर त्यासाठी काय करायचं, हे जे सारण आहे ना तुम्हाला जमेल तितकं कोरडं करायचं आहे. सारण जास्त ओलसर नसेल ना त्यामुळे करंजी लवकर मऊ पडत नाही. आता ह्या आतील सारणाला ना अजून छान अशी माव्याची टेस्ट यावी याकरता मी खवा वापरलेला आहे, किंवा 2 चमचे तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता. त्यामुळे ना करंजीची चव अतिशय भारी लागते. त्यामुळे खवा किंवा 2 चमचे मिल्क पावडर तुम्ही जरूर वापरा. तर हे पहा, सारण बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे, छान व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. सगळ्यात शेवटी वेलची पावडर आणि त्यावरती थोडीशी मी जी खसखस आहे ना ती टाकून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे पूर्णपणे थंड करून त्यानंतर आपण करंज्या बनवायला घेऊया. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. लगेचच पारीसाठीचं जे पीठ आहे ना ते आपण तयार करून घेऊया. तर पारीसाठीचं जे पीठ आहे ना त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता आपल्याला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत करंजी हवी आहे ना, तर दोन्हीही मी समप्रमाणात घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ पाव वाटी इथे वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कुठलाही तुम्ही गोडाचा पदार्थ बनवणार असाल ना त्यामध्ये नेहमी साजूक तूपच वापरायचं मोहन म्हणून. आणि जर तुम्ही कुठला तिखटाचा पदार्थ बनवणार असाल तर त्यामध्ये नेहमी तेलाचं मोहन वापरायचं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. तर आता हे जे मोहन आहे अगदी पिठाला व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे. आणि यामध्ये ना दोन्हीही प्रमाण मी मैद्याचं आणि रव्याचं प्रमाण सम घेतलेलं आहे. त्यामुळे ना आपली जी करंजी आहे ना खूप जास्त खुसखुशीत होते. नाही तर बऱ्याचदा करंजीच्या वरती ना असे बुडबुडे किंवा असे फोड येतात, तर ते ह्यामुळे येणार नाहीत. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा असा मस्त मीडियम घट्ट हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीमध्ये हा गोळा मळून तयार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो पिठाचा गोळा मळून ठेवला ना, एक 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास तरी याला रेस्ट होण्यासाठी ठेवा. जेव्हा हे पीठ छान भिजेल ना तेव्हाच करंज्या खुसखुशीत होतात. तर लगेच करायची घाई करू नका. तर करंजीचं जेव्हाही पीठ मळाल ना एक अर्धा तास किंवा 20 ते 25 मिनटं तरी त्याला रेस्ट द्या. आता हे मी मुरत ठेवते, भिजत ठेवते, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रव्यामुळे ना खूप छान खुसखुशीत करंज्या होतात. जर तुम्हाला पूर्णपणे रव्याच्या करंज्या बनवायच्या असेल ना तुम्ही तशाही बनवू शकता विदाऊट मैदा, किंवा मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ जरी वापरलं ना 1 वाटी तरीही चालणार आहे. पीठ अगदी मस्तपैकी भिजलेलं आहे. पुन्हा एकदा हलकंसं आपण मळून घेऊया आणि छोटे छोटे लिंबाच्या आकार एवढे गोळे तयार करून घेऊया. मस्त गोळे एकदाच बनवून ठेवायचे, म्हणजे करंज्या बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये रवा घातल्यामुळे ना याला छान असं बाइंडिंग येत नाही, परंतु करंज्या एकदम छान होतात. आणि घेताना ना शक्यतो अगदी बारीक जो रवा येतो ना तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. एक
लाटी आपण काढून घेऊया आणि बाकीच्या झाकण ठेवून देऊया, जेणेकरून त्या कडक होणार नाही. आणि मध्यम जाडीची आपल्याला ही पारी लाटायची आहे. अगदी जाड ठेवू नका. जाड जर तुम्ही पारी ठेवणार तर करंज्या खुसखुशीत होण्याऐवजी लगेच मऊ पडतील. तर ज्या ज्या टिप्स मी इथे सांगत आहे ना, अगदी सेम तुम्ही जशाची तशा फॉलो करा. ह्या फक्त ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी नाही, तर आपण दिवाळीसाठी जेव्हा करंज्या बनवतो ना, त्यासाठी सुद्धा ह्या टिप तुम्ही नक्की वापरायच्या आहे. तर हे पहा, अशा पद्धतीची मी ही पारी लाटून घेतलेली आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, अगदी परफेक्ट अशी ही पारी लाटली गेलेली आहे. आता जे सारण आहे ना, ते आता थंड झाल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला असं दाखवते. त्यावरून तुम्हाला समजेल की माझं जे सारण आहे किती कोरडं आहे. तर असंच सारण तुम्हाला देखील करायचं आहे. अजिबात यामध्ये जास्त ओलावा राहायला नको. ओलावा राहिला तर आपल्या करंज्या 100% मऊ पडणार आहे, जास्त दिवस सुद्धा टिकणार नाही. तर सारण आपल्याला असं ठेवायचं आहे. जितकं तुम्ही कोरडं ठेवणार तितक्या करंज्या जास्त दिवस टिकतील आणि मऊ पडणार नाही. इथे माझ्याकडे करंजीचा साचा आहे, त्यामध्येच आता ह्या करंज्या बनवून घेणार आहे. किंवा तुम्ही ग्लासाने बनवू शकता, फिरणीच्या मदतीने, तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल त्याने तुम्ही ह्या करंज्या बनवून घ्या. मध्ये सुद्धा भरगच्च असं सारण भरून घेणार आहे आणि साईडच्या कडेने दूध किंवा पाणी लावून ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून तळत असताना ज्या कडा आहे ना ह्या मोकळ्या होऊन सुटू नये, तेलामध्ये करंजी फुटू नये याकरता व्यवस्थित घट्ट दाबून घ्यायचं आहे. अगदी साध्या सिंपल करंज्या आहे, परंतु खायला इतक्या भारी लागतात ना. आपल्या नेहमीच्या ज्या दिवाळीच्या करंज्या आहे ना, त्यापेक्षा ह्या करंज्या खूपच छान लागतात. अजूनपर्यंत तुम्ही ट्राय केल्या नसेल ना, एकदा जरूर ट्राय करून पहा. मस्त ही करंजी भरली गेलेली आहे. पटापट आता मी ह्या करंज्या बनवून घेते आणि जितक्या करंज्या झाल्या ना, एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचं आणि सुती कपड्याने थोडासा सुती कपडा ओला करून घ्यायचा आणि त्यावरती टाकायचं. आपल्याला ह्या करंज्या अजिबात सुकू द्यायच्या नाही, कारण सुकल्याच्या नंतर ना ह्यांचे जे पुढचे तोंड आहेत ना ते मोकळे होतात आणि तळताना ते लगेच सुटतात किंवा तेलामध्ये सगळे पसरतात. त्यामुळे अगदी थोड्याफार प्रमाणातच बनवायच्या. आता इथे माझ्या थोड्याच आहे, त्यामुळे मी सगळ्या एकदाच बनवून घेणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल ना, थोड्याशा बनवायच्या आणि लगेच तळायला घ्यायचा. अगदीच तुम्ही सगळ्या करत बसणार आणि ह्या झाकून ठेवणार तर असं करू नका. थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवा आणि लगेचच तळायला घ्या. तर हे पहा, अगदी पटापट ह्या करंज्या होतात, अजिबात फुटत नाही. मस्त ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत. ओल्या नारळाच्या करंज्यांना शक्यतो ह्या नारळी पौर्णिमेलाच जास्त बनवल्या जातात आणि दिवाळीला आपण साध्या करंज्या बनवतो. त्यामुळे आता नारळी पौर्णिमा येत्या काही दिवसावरतीच आता राहिलेली आहे, त्यामुळे अशा करंज्या तुम्ही नक्की बनवून ठेवा. तर हे बघा, काही करंज्या माझ्या इथे तयार झालेल्या आहे. लगेचच तळून घेऊया. तळत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ते आता मी तुम्हाला सांगतेच. तेलाचं टेम्परेचर फार जास्त कडकडीत ठेवायचं नाही. मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या करंज्या सोडायच्या आहे. गॅसही आपल्याला पूर्णपणे कमीही नाही आणि अगदीच मोठा ठेवायचा नाही. मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या करंज्या तळायच्या आहे आणि अगदी पेशन्स ठेवून तळायच्या आहे. जेवढे तुम्ही पेशन्स ठेवून ह्या करंज्या तळणार तेव्हा ह्या अजिबात मऊ पडणार नाही, खुसखुशीत होणार आहे आणि अजिबात जास्त तेलकटसुद्धा होणार नाही. तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तेलाच्या टेम्परेचरचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. अगदी छान ह्या फुग्याप्रमाणे फुलल्यासुद्धा आहे आणि ह्यावरती कुठेही असे बबल्स आलेले नाही. तर बऱ्याचदा आपण जेव्हा नुसत्या मैद्याच्या पिठाच्या जेव्हा करंज्या बनवतो ना, त्याच्यावरतून भरपूर असे बुडबुडे बबल्स येतात. पण ह्या करंजीच्या वरती अजिबात कुठेही जास्त असे बुडबुडे आलेले नाही. तर त्याचं कारण म्हणजे काय, आपण रवा आणि मैदा हे समप्रमाणात घेतलेले आहे, त्यामुळे अजिबात यावरती बुडबुडे आलेले नाही. रव्याच्या जरी तुम्ही नुसत्या पूर्णपणे करंजी बनवली ना, त्याच्यावर सुद्धा बुडबुडे येणार नाही. फक्त पूर्णपणे तुम्ही मैद्याच्या बनवणार असाल आणि अगदी 2-3 चमचे यामध्ये रवा घातला ना, त्यावेळेस यावरती बुडबुडे येतात. तर ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर हे पहा, रंग तर अगदी छान आलेला आहे. अगदी मस्त गोल्डन ब्राऊन तांबूस रंगावरती ह्या करंज्या मी तळून काढलेल्या आहे. आता ह्या करंज्यांवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल किती ह्या खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहे. अतिशय भारी ह्या करंज्या तयार झालेल्या आहे. आता तुम्हाला तोडूनही दाखवते, त्यावरून तुम्हाला अचूक अंदाज येईल की आपल्या करंज्या किती खुसखुशीत झालेल्या आहे. अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात ह्या करंज्या खाऊ शकतील, एवढ्या ह्या भारी होतात. व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे ते अगदी अचूक आहे आणि ज्या काही टिप्स दिलेल्या आहे ना, अगदी ॲज इट इज तुम्ही जशाच्या तसं फॉलो करा. अजिबात तुमची करंजी बिघडणार नाही, याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते. हे बघा, करंजीच्या आतील सारणही आणि करंजी किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. दिसते की नाही खुसखुशीत मस्त ही करंजी. तर मी सांगितलेलं प्रमाण टिप्स वापरून ही करंजी तुम्ही देखील बनवू शकता. अशीच परफेक्ट तुमची सुद्धा बनणार आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील.
ही रेसिपी तर तुम्हाला आवडली आहे याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल.